जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला कुठलीही परीक्षा इंटरव्ह्यू फी न देता डायरेक्ट सिलेक्ट व्हायचं आहे तर नॅशनल ह्युमन राईट कमिशन इंडिया यांच्यातर्फे सुंदर अपॉर्च्युनिटी आली आहे। महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे, यस पैसे सुद्धा मिळणार आहे। फक्त 10 दिवसांची ही इंटर्नशिप आहे आणि सप्टेंबर मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांची ही लिस्ट लागली आहे। आता नोव्हेंबर साठी सिलेक्शन होणार आहे। फक्त 10 दिवसाचं काम आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते, ऑनलाईन असणार आहे, घर बसल्या तुम्ही करू शकताय। त्यामुळे अनेकांनी याचा फायदा घेतला पाहिजे। मग तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर संधी सोडू नका, कारण की सर्टिफिकेट मिळतंय, स्टायपेंड मिळतंय, कामाचा अनुभव मिळतोय। तुम्हाला माहित असेल ह्युमन राईट कमिशन कशा प्रकारे काम करतं, ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज येतात किंवा मानव अधिकार जे आहेत ते कुठल्या प्रकारचे आहे, मग जेल झालं त्याची तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या ते कशा प्रकारे काम करतं, काय करतं, सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे। आता डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती सांगतोय, कधीपासून कधीपर्यंत असणार आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, अप्लाय करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। नवीन नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन नवीन माहिती, भारी गोष्ट तुमच्यासाठी आणतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भारत म्हणजेच नॅशनल ह्युमन राईट कमिशन ऑफ इंडिया यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही माहिती आली आहे। ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्याची माहिती आहे आणि तुम्ही ते बघू शकताय शॉर्ट टर्म इंटर्नशिप प्रोग्राम असणार आहे, जो की दरवेळेस घेतला बघा मे ते जून मध्ये घेतला जातो, त्याच्यानंतर डिसेंबर जानेवारी मध्ये घेतला जातो आणि आता तीच अपॉर्च्युनिटी आली आहे। तुम्ही ते बघू शकणार आहात, अनाउन्समेंट ऑफ ऑनलाईन शॉर्ट टर्म इंटर्नशिप प्रोग्राम नोव्हेंबर 2025, 10 नोव्हेंबर पासून 21 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे। याची पीडीएफ दिली आहे, ऑनलाईन अप्लाय लिंक दिली आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मागच्या वर्षी ज्यांचं सिलेक्शन झालंय, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये सप्टेंबर मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालंय बघा, त्यांची इथे लिस्ट लागलेली आहे बघा। पांडे आहे, सिंग आहे आणि भरपूर जण आहे, पण आपल्या मराठी लोकांना ही माहिती पुरत नाही, समजत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तेच काम आपलं चॅनल करतंय की अशा सुद्धा अपॉर्च्युनिटीज आहे जिथे तुम्हाला ट्रेनिंग मिळते, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळतंय, स्टायपेंड मिळतोय। नक्की या माहितीचा फायदा करून घ्या, मित्रांसोबत शेअर करा, कारण की तुमचं एक शेअर एखाद्याची लाईफ सुद्धा बनू शकतं। इथे बघा टोटल 80 लोकांचं इथे सिलेक्शन होतं आहे। ओके, आता नेमका काय अपॉर्च्युनिटी आहे तर तुम्ही ते बघू शकता, ही यांची पीडीएफ आहे। 10 ते 21 नोव्हेंबर ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी असणार आहे नोव्हेंबर मध्ये। मग आता ह्युमन राईट कमिशन काय अनेकांना माहित असेल, आता बघू शकताय तुम्ही मंथ ऑफ नोव्हेंबर 2025 2 वीक ऑनलाईन शॉर्ट टर्म इंटर्नशिप प्रोग्राम आहे। कधीपासून असणार आहे, कधीपर्यंत ते तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्यासाठी सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे। पण इथे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला लागणार आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज फॉर जॉईनिंग। म्हणजे काय, समजा तुम्ही कॉलेजमध्ये अमुक अमुक कॉलेजमध्ये, स्वतः डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये, अमुक कॉलेजमध्ये आहे, तर ज्या पण तुम्ही शिक्षण घेताय तिथे जो पण तुमचा एचओडी आहे, प्रिन्सिपल आहे, त्याच्याकडे जायचं आहे आणि मला अशा इंटर्नशिपसाठी अप्लाय करायचं आहे, तर मला स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा एनओसी इथे बघा दिलेलं आहे, ते तुम्ही घेऊ शकताय। स्टुडंट हु हॅव रिसर्च पोटेन्शियल, तर त्यांचे इथे सिलेक्शन होतं आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला लागतं। ते कशा प्रकारे असतं की बघा दिले, एचओडी झालं, डीन झालं, प्रिन्सिपल झालं, यांच्याकडनं तुम्हाला ते घ्यायचं आहे। ओके, आता सगळ्यात आधी इथे क्वालिफिकेशन समजून घ्या। स्टुडंट अप्लाइंग 3rd इयर ऑनवर्ड, म्हणजे 3ऱ्या वर्षाला तुम्ही आहात किंवा तुम्ही बघा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड पीजी करताय तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। स्टडिंग इन 3rd इयर फायनल इयर ग्रॅज्युएशन कोर्स, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट करताय, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कुठलंही, 3ऱ्या वर्षाला आहात, फायनल इयरला आहात, अप्लाय करू शकताय। पीजी करताय 3रं वर्ष किंवा त्याच्या पुढे आहात, करू शकताय। त्याच्यानंतर स्टुडंट आहात, एनी सेमिस्टर, एनी इयर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन चालणार आहे। LLB करताय चालणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा करताय चालणार आहे आणि जे रिसर्च स्कॉलर आहेत ते सुद्धा चालणार आहे। फक्त एकच अट अशी आहे की कन्सिस्टंटली अटेंड, म्हणजे कमीत कमी 60 मार्क तुम्हाला पडत आलेले पाहिजे 12वी पासून। ओके, बाकी इथे ही सगळी माहिती दिलेली आहे। 250 वर्ड मध्ये तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहून घ्यायचंय, पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, आपली वेबसाईट आहे तिथे टाकून देईल कशा प्रकारे हे लिहायचं। त्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं, तुमचं जे पण कॉलेज आहे तिथून तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट घेऊन टाकायचे आहे आणि लेटर ऑफ रिकमेंडेशन बाय द कन्सर्न, म्हणजे तुमचे जे पण एचओडी आहे त्यांच्याकडनं हे घेऊन टाकायचं आहे। याचा पण फॉर्मॅट मी तुम्हाला देऊन टाकेल। ओके, त्यानंतर ते जे पण स्कॅन करून तुम्हाला इथे अपलोड करायचे। फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगतोय। फुल टाइम इंटर्नशिप प्रोग्राम असणार आहे, 10 AM ते 5:30, म्हणजे सकाळी 10 वाजता सुरू होईल, 5:30 पर्यंत असेल, पण ऑनलाईन असेल, तुम्ही घर बसल्या करू शकताय। ओके,
यासाठी वय काय पाहिजे तर 28 इयर ओल्ड पाहिजे, जास्तीत जास्त 28 इयर ओल्ड पाहिजे. एक म्हणजे 1 ऑक्टोबर 2025 रोजी तुमचा क्रायटेरिया आहे तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आता नेमका ही इंटर्नशिप काय असणार आहे तर 40 ते 45 मिनिटाचं सेशन असणार आहे ह्युमन राईट्सवर. मग मानवचे कुठले कुठले अधिकार आहे, कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहे, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल, समजायला मिळेल. त्याच्यानंतर ग्रुप प्रोजेक्ट असेल, एखादा प्रोजेक्ट दिला जाईल की आपण कशा प्रकारे माणसांची लाईफ सुधारू शकतोय. समजा हे क्लायमेट चेंज होत आहे, हे होत आहे, ते होतात, जे सब प्रोजेक्ट असतात त्या रिलेटेड तुम्हाला गायडन्स दिलं जाईल. त्याच्यानंतर एखादं बुक आहे ते रिव्ह्यू करायला दिलं जाईल की हे बुक आलेलं आहे मार्केटमध्ये, त्याचा रिव्ह्यू करा. त्याच्यानंतर फिल्म ऑन ह्युमन राईट ते तुम्हाला दाखवलं जाईल. चाइल्ड लेबर जे असतात त्यांच्याबद्दल, अँटी ट्रॅफिकिंग जी होती त्याच्या रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड, मेंटल हेल्थ रिलेटेड तुम्हाला काही फिल्म्स दाखवल्या जाईल. ओके. त्याच्यानंतर व्हर्च्युअल फील्ड व्हिजिट म्हणजे ऑनलाईन फील्ड व्हिजिट तुम्हाला मिळेल जेलची, जे आपण भारतातल्या मोठ्या मोठ्या जेल आहे मग तिथल्या कैदी कशा प्रकारे राहतात, त्यांची लाईफ कशी आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल. वेगवेगळे जे NGO आहे ते कशा प्रकारे काम करतात ते शिकवलं जाईल, ते माहिती दिली जाईल. अशा प्रकारचं म्हणजे बघायला गेलं तर हार्डवर्क काहीच नाही आहे, नॉलेजच तुम्हाला इथे मिळणार आहे. उद्या जाऊन तुम्हाला एखाद्या NGOत लागायचं आहे, स्वतःचं NGO सुरू करायचं आहे तर हे तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. पहिलं पाऊल जर तुम्ही टाकणार आहे तर याद्वारे तुम्ही इझिली टाकू शकताय. स्टायपेंड किती मिळतो तर फक्त 2,000 मिळतोय, कारण की 10 दिवसाचं आहे. इथे काय हार्ड काम नाही आहे, जस्ट नॉलेज देत आहे, ट्रेनिंग देत आहे, त्याचे आपलं स्टायपेंड सुद्धा देत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. ओके. अप्लाय करायची शेवटची तारीख कुठली आहे तर 19 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे, दिवाळीच्या आसपास आहे. त्यामुळे तुम्हाला त्याआधी फॉर्म भरून घ्यायचा आहे. वेबसाईट कुठली आहे ती पण तुम्हाला देतो. तर बघा ही वेबसाईट आहे, यावरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. गाईडलाईन्स दिलेल्या आहे, अप्लाय करायच्या गाईडलाईन्स काय तर इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. फॉर्मॅट, कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे, काय करायचे तुम्ही इथून करू शकताय. अप्लाय करायचे तर बघा ही गाईडलाईन्स पुन्हा इथे दिलेला आहे, सगळी माहिती दिलेली आहे. मग आता तुम्ही याआधी अप्लाय केलंय का, याआधी तुम्ही अप्लाय केलं असेल, तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला परत करता येणार नाही. मग तुम्ही नो करायचं की नाही केलंय मी आता पहिल्यांदा करतोय आणि प्रोसीड करायचंय. तुम्ही येस केलं तर तुमचं सिलेक्ट होत नाही. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, कॅप्चा टाकून OTP टाकून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर हा फॉर्म ओपन झाला आहे, तुम्हाला तुमचे बेसिक डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. जसं की बघा ऍप्लिकेंटचं नाव, 10वीच्या मार्कशीटवर जसं तुमचं नाव आहे त्या प्रकारे तुमचं नाव. त्याच्यानंतर जेंडर मेल आहात फिमेल आहात टाकून घ्यायचं आहे. वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख काय ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. कॅटेगरी कुठली आहे, जनरल आहात, SC आहात, ST आहात ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. स्टेट आपलं महाराष्ट्र आहे, तुम्हाला इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जिल्हा कुठला आहे आणि पिनकोड हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 300 ते 500 शब्दामध्ये इंग्लिशमध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहून घ्यायचं आहे. याचा फॉर्मॅट मी तुम्हाला देऊन टाकेल. म्हणजे थोडक्यात ही इंटर्नशिप तुम्हाला का करायची आहे, तुम्हाला का करायची ही इंटर्नशिप त्याबद्दल तुम्हाला इथे माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स काय असेल तुमच्याकडे त्याबद्दल लिहू शकताय. मॅन्डेटरी नाही आहे बघा, हे मॅन्डेटरी आहे, जिथे स्टार आहे ते लिहिणं गरजेचं, म्हणजे हे तुम्ही लिहू शकताय. हे मोकळं सोडलं तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर एक्स्ट्रा काही ऍक्टिव्हिटी तुम्ही केलाय का या रिलेटेड तुम्हाला ते टाकायचं आहे. आणि बेसिक सेव्ह इन्फॉर्मेशन करायचं, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हा तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्की शेअर करा. भारी अपॉर्च्युनिटी आहे आणि असे भरपूर सारे वेगवेगळे अपडेट आणतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.